स्टुडंट्स, आपला चौथा चॅप्टर चालू आहे ते म्हणजे बिझनेस सर्व्हिसेस, व्यवसाय सेवा. तर आज आपण बघणार आहोत बँकेची नवीन प्रारूप, मीन्स न्यू मॉडेल्स ऑफ बँकिंग. त्यात आपण बघणार आहोत स्मॉल फायनान्स बँक. इट प्रोव्हाइड्स बेसिक बँकिंग सर्व्हिसेस. या बँकामागील उद्दिष्ट म्हणजे इतर बँकाकडून सेवा न दिले जाणारे अर्थव्यवस्थेचे भागांनी आर्थिक समावेश देणे, जसे की लघु उद्योग, लघु आणि सीमांत शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग आणि असंघटित क्षेत्रातील घटक, अस्तित्वात असलेले बिगर बँकिंग वित्तीय कंपनी, सूक्ष्म वित्त संस्था आणि स्थानिक क्षेत्रातील बँक या लहान वित्त बँका होण्यासाठी अर्ज करू शकतात. या बँकेची जाहिरात एकतर व्यक्ती, कॉर्पोरेट, ट्रस्ट किंवा सोसायटीद्वारे केली जाऊ शकते. तर बघूया लघु वित्त बँकाचे उद्दिष्टे. पहिला उद्दिष्ट आहे लोकसंख्येचे संरक्षित व आधारहित विभागांसाठी बचतीचे तरतूद आणि छोट्या उद्योगांना, लहान आणि सीमांत शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग आणि इतर असंघटित क्षेत्रात पतपुरवठा करणे. फॉर एक्झाम्पल, जना स्मॉल फायनान्स बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इक्विटी स्मॉल फायनान्स बँक एक्सेट्रा ही याचे उदाहरणे आहेत. Means the first objective is what? Provision of saving for unserved and underserved sections of the population. And second objective is to supply of credit to whom small business units, small and marginal farmers, micro and small industries and other unorganized sector. म्हणजे जे छोट्या स्तरावर काम करतात त्यांना ते हे काय करतात, स्मॉल फायनान्स देतात आणि त्याच्याने काय होतं, त्यांचे ते बिझनेस, त्या फंडनी ते काय करतात, आपले बिझनेस वाढवतात. ते आपल्या बिझनेस वाढवण्यासाठी मग प्रोडक्ट्स किंवा सेल आउट करण्यासाठी प्रोडक्ट वाढवतात. तर कोण हेल्प करतात त्यांना? हे स्मॉल फायनान्स बँक. त्याचे एक्झाम्पल्स त्यांनी दिले कोणते? जना स्मॉल फायनान्स बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इक्विटी स्मॉल फायनान्स बँक, हे काय त्याचे एक्झाम्पल आहेत. हे बघा, ह्याची आपल्याला एस्टॅब्लिशमेंट कधी झाली आहे स्मॉल फायनान्स बँकची ते पण दिली आहे. ते कधी एस्टॅब्लिश झाले? दे आर एस्टॅब्लिश ॲज अ पब्लिक लिमिटेड कंपनीज इन द प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरच्या अंडर हे स्मॉल फायनान्स बँक्स डेव्हलप झालेत आणि अंडर द कंपनीज ॲक्ट 1956 अँड दे आर गवर्न बाय द प्रोव्हिजन्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कशाद्वारे गवर्न केले जातात ते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934. Now Banking Regulation Act 1949, there is a no territory restrictions for the bank and they were set up in the twin objectives of providing an institutional mechanism for promoting rural and semi-urban savings and for providing credit for a viable economic activities in a local areas. तर बघूया आपला दुसरा मॉडेल ऑफ बँकिंग, ते म्हणजे पेमेंट बँकिंग. हे बँकिंगचे एक नवीन प्रारूप आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याची संकल्पना आखली आहे. लहान व्यवसाय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना आर्थिक सेवा देण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही इतर कोणत्याही बँकासारखी आहे कारण बहुतेक बँकिंग कामे जसे की रेमिटन्स सर्व्हिसेस, मोबाईल ब्रेकिंग, ATM कार्ड्स, नेट बँकिंग इत्यादी अंमलात आणू शकतात, परंतु कर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी नाही. त्याचप्रमाणे ते फक्त 9 लाख रुपयापर्यंत मागणी ठेवी स्वीकारू शकते. इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक इत्यादी अर्जापर्यंत सक्रिय पेमेंट बँकची काही उदाहरणे आहेत. ठीक आहे, तर हे पेमेंट बँकचं काय आहे? इट इज अ न्यू मॉडेल ऑफ बँकिंग. इट इज अ कन्सेप्शनलाइज्ड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड द मेन एम इज टू ऑफर द फायनान्स सर्व्हिसेस टू द स्मॉल बिझनेस. हे पण त्यांचं मेन उद्दिष्ट काय असतं की जे स्मॉल फायनान्स आहेत, स्मॉल इंडस्ट्रीज आहेत, त्यांना फायनान्स पुरवतात आणि लो इन्कमच्या पीपल जे आहेत त्यांना पण हे पेमेंट बँक खूप मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करते. It is like any other bank as it can carry out most of the banking functions such as remittance services, mobile banking, ATM cards, net banking,
but it is not allowed to issue the loans and credit cards. Similarly, it can accord the demand deposit only up to the 1 lakh. And Indian Post Payment Bank, Airtel Payment Bank, Paytm Payment Bank, etc. are some of the examples of the active payment bank to the date. तर पेमेंट बँक पण स्मॉल फायनान्स बँक सारखीच आहे. हे काय करतात, हे मॉडेल जे बँकिंग आहे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडरच आहेत आणि ह्याचं पण मेन उद्दिष्ट काय आहे, फायनान्स सर्व्हिस देणे कुणाला, जे स्मॉल स्केलच्या बिझनेसवर असतात किंवा जे पीपल त्यांची इन्कम खूप लो असते. जसे दुसरे बँका इट कॅन कॅरी मोस्ट ऑफ बँकिंग फंक्शन सच एज रेमिटन्स सर्व्हिसेस, मोबाईल बँकिंग, ATM कार्ड्स, नेट बँकिंग, बट इट इज नॉट अलाउड टू इश्यू द लोन्स अँड क्रेडिट कार्ड्स. ह्या बँकाला बाकी बँकासारखी फंक्शनिंग करता येते, पण इथं लोन इश्यू करणे आणि क्रेडिट कार्ड्स हे अलाउड नाही आहे. सिमिलरली इट कॅन एक्सेप्ट द डिमांड डिपॉझिट ओनली अप टू द 1 lakh. तर किती एक्सेप्ट करू शकतात, हे फक्त 1 lakh डिमांड डिपॉझिट एक्सेप्ट करू शकतात. परत पोस्ट बँक, एअरटेल पेमेंट बँक हे काय आहेत, हे पेमेंट बँकचे काय आहेत उदाहरणं आहेत. हे काय करतात, ॲक्टिव्ह पेमेंट बँक्स टू द डेट, अप टू द डेट त्यांचे पेमेंट बँक खूप कॉपरेटिव्ह असते. तर हे जे असतं ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा ज्यांची इन्कम खूप लो असते त्याच्यासाठी असतं. तर आज आपण काय पाहिलं, स्मॉल फायनान्स बँक, त्याचे आपण मॉडेल्स पाहिले, न्यू मॉडेल्स ऑफ बँकिंग. त्याच्यामध्ये आपण पाहिलं स्मॉल फायनान्स बँक. तर स्मॉल फायनान्स बँक पण पाहिलं आपण काय, दे आर द बँक विथ अ स्मॉल फायनान्स अँड बँक लायसन्स अँड प्रोव्हाइड बेसिक बँकिंग सर्व्हिसेस ऑफ द एक्सेप्टन्स ऑफ द डिपॉझिट अँड लेंडिंग. तसंच पेमेंट बँकचं इट इज अ न्यू मॉडेल ऑफ बँकिंग, इट इज अ कन्सेप्च्युअलाइज्ड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. दोघांचं जे गव्हर्न्ड आहे बँक ते कशाच्या हाती आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हाती आहे. आणि ह्यांचे बँकिंग फंक्शन कसे आहेत, पेमेंट बँकिंगचे रेमिटन्स सर्व्हिसेस आहेत. ओके, तर हे कसे आहेत, स्मॉल स्केलला, स्मॉल बिझनेसला खूप सहकार्य करतात. तर अभ्यास चालू ठेवा, हेड पॉईंट्स लक्षात ठेवा. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, कीप वॉचिंग माय व्हिडिओ, स्टे होम, स्टे सेफ. थँक यू स्टुडंट्स.